कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी रमणमळा, धान्य गोदाम, राजारामपुरीमधील व्ही टी पाटील भवन, दुधाळी पॅव्हेलियन आणि गांधी मैदान या 4 ठिकाणी पार पडली. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर 4ही मतमोजणी केंद्रावर सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता. मतमोजणी केंद्रात जाणाऱ्या मतमोजणी प्रतिनिधींसह इतरांना केंद्रात तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता. दरम्यान दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी रमणमळा इथल्या मतमोजणी केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक निकालानंतर कुणीही मिरवणूक काढून हुल्लडबाजी करू नये असं आवाहन केलं. मोजणी चालू झालेली आहे. कोल्हापूरला 4 ठिकाणी आणि इचलकरंजीला 1 ठिकाणी मतमोजणी होत आहे. तर सगळे कार्यकर्त्याला कोल्हापूर निवासी इचलकरंजी निवासींना आवाहन करतो की कुठलीही मिरवणूकला परवानगी नाही, कुठलीही डीजेला परवानगी नाही. तर योग्यता आमचा बंदोबस्त झालेला आहे, योग्यता आमची प्लॅनिंग झालेली आहे. तर सगळ्यांना तसंच आव्हान राहील की हार आणि एक पार्ट आहे इलेक्शनचा ते शांतताने आजचा दिवस पार पडला पाहिजे. कुणाने काही कायद्याच्या बाहेर काही गोष्ट केली तर त्यांच्यावरती योग्य ते आणि कठोर कार्यवाही करण्यात येईल. 4ही मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मतमोजणी संपेपर्यंत हा बंदोबस्त कायम होता.